हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल नर्सिंग विथ पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेडिकल केअर प्लॅन ऑन ट्युबरक्लोसिस. मेडिकल केअर प्लॅनमध्ये आपण पेशंटला जास्त काही ट्रीटमेंट देत नाही, त्यामुळे आपण या केअर प्लॅनमध्ये फक्त मेडिसिन, त्यांची नावे व आपण नर्सिंग केअर काय पेशंटला दिली ती लिहितो. त्यामुळे चला सुरू करूयात. तर सर्वात आधी मेडिकल केअर प्लॅन लिहिताना आपण पेशंटचा आयडेंटिफिकेशन डाटा लिहितो. त्यामध्ये आपण काय लिहितो तर पेशंटची प्रोफाईल, त्यामध्ये असतं हिस्ट्री, आपण पेशंटची हिस्ट्री घेतो ते लिहायचं असतं. सर्वात आधी आपण पेशंटचं नाव घ्यायचं काय असेल ते, त्याच्यानंतर त्याची एज किती वर्षाचा पेशंट आहे ते, नंतर त्याचा सेक्स फिमेल आहे की मेल आहे ते लिहा. नंतर त्याच्यानंतर एज्युकेशन, पेशंट काय शिकला आहे म्हणजे त्याचं एज्युकेशन काय आहे ते लिहा. नंतर ऑक्युपेशन लिहा, त्याचा व्यवसाय. नंतर रिलिजन म्हणजेच धर्म. नंतर मरायटल स्टेटस, ॲड्रेस, डेट ऑफ ॲडमिशन, पेशंट हॉस्पिटलमध्ये कधी ॲडमिट झाला ते सगळं लिहायचं आहे. नंतर त्याचा डायग्नॉसिस, आपण मेडिकल केअर प्लॅन कशावर लिहिला आहे, आपला मेडिकल केअर प्लॅन आहे ट्युबरक्लोसिसवर, मग तिथे आपलं येणार डायग्नॉसिस ट्युबरक्लोसिस. नंतर त्याचा वॉर्ड नेम असेल तर, जर वॉर्ड नसेल तर तिथं डॅश करा. नंतर त्याचा IPD नंबर, बेड नंबर लिहायचा आहे. आयडेंटिफिकेशन डाटामध्ये सेकंड पॉईंट येतो चीफ कंप्लेंट. तर आपल्या पेशंटला कोणत्या चीफ कंप्लेंट आहे, त्याला कोणता त्रास होतो आहे त्याच्याबद्दल लिहायचं. तर माझ्या पेशंटला काय आहे तर ट्युबरक्लोसिस आहे, तर त्याला सतत फीवर येतो 1 महिन्यामध्ये. नंतर त्याला रात्रीचा घाम येतो म्हणजेच नाईट स्वेट. त्याचं वजन लॉस होतं आहे, वेट लॉस होतो आहे. परत छातीत दुखतं आहे म्हणून चेस्ट पेन, आणि 1 आठवड्यापासून त्याला कफ झाला आहे. ह्या होत्या माझ्या पेशंटच्या चीफ कंप्लेंट्स म्हणून मी लिहिल्या. तुमच्या पेशंटच्या डायग्नोसनुसार तुम्हाला तिथे चीफ कंप्लेंट लिहायच्या आहेत. नंतर तिसरा पॉईंट येतो तर तो हिस्ट्री ऑफ हेल्थ स्टेटस, म्हणजे पेशंटची हेल्थची हिस्ट्री कशी आहे ते. आत्ता पेशंटला प्रेझेंटमध्ये कोणती मेडिकल हिस्ट्री असेल तर तिथे प्रेझेंट मेडिकल हिस्ट्री म्हणून येणार, कारण आता पेशंटला ट्युबरक्लोसिस आहे म्हणून. सेकंड पॉईंट आहे पास्ट मेडिकल हिस्ट्री. पेशंटला जर पास्टमध्ये कोणती मेडिकल हिस्ट्री असेल तर ती तर प्रेझेंट येणार, आणि जर नसेल तर नो ॲनी पास्ट मेडिकल हिस्ट्री. थर्ड आहे प्रेझेंट सर्जिकल हिस्ट्री. पेशंटला आता कोणती सर्जिकल हिस्ट्री आहे का तर नाही येणार, कारण हा केअर प्लॅन मेडिकल आहे, त्यामुळे इथे कोणतीच सर्जरी होत नाही, त्यामुळे इथे पण नोच येणार. नंतर आहे पास्ट सर्जिकल हिस्ट्री. पेशंटची पास्टमध्ये कोणती सर्जरीची हिस्ट्री आहे का किंवा सर्जरी झाली आहे का तर येस येणार, जर नसेल तर नो ॲनी पास्ट सर्जिकल हिस्ट्री येणार. नंतर आहे फॅमिली हिस्ट्रीचा पॉईंट, आयडेंटिफिकेशन डाटामधला तिसरा. फॅमिली हिस्ट्रीमध्ये पेशंटच्या फॅमिली मेंबरचं नाव येणार. नंतर त्याचं रिलेशन पेशंटसोबत कोणतं आहे तिथे ते लिहायचं. नंतर एजमध्ये पेशंटच्या रिलेटिव्हचं एज, पेशंटचे किती फॅमिली मेंबर आहेत त्या सर्वांचं एज. नंतर त्यांचं सेक्स मेल फिमेल. नंतर एज्युकेशन, त्यांचं शिक्षण किती झालं आहे वगैरे ते लिहायचं. नंतर ऑक्युपेशन, आणि नंतर हेल्थ स्टेटस. हेल्थ स्टेटसच्या समोर जो पेशंट अनहेल्थी आहे त्यामुळे त्याला अनहेल्थी येणार, आणि बाकीचे मेंबर्स फॅमिली मेंबर्स पण हेल्थी असतील तर हेल्थी लिहा, जर अनहेल्थी असतील तर अनहेल्थी लिहा. नंतर आहे हॅबिट स्टेटस. तर त्यामध्ये काय ना, जर पेशंटला किंवा त्याच्या फॅमिली मेंबरला कोणती पण बॅड हॅबिट्स असेल तर ती तिथे लिहा, आणि नसेल तर नो ॲनी बॅड हॅबिट्स असं लिहा. नंतर आहे फॅमिली ट्री डायग्राम. आता आपण फॅमिली हिस्ट्री घेतली त्यानुसार त्याची फॅमिलीची ट्री डायग्राम काढायची आहे. नंतर 5वा पॉईंट आहे पर्सनल हिस्ट्री पेशंटची. तर त्यात आहे हॅबिट्स, स्लीप, न्यूट्रिशन, एलिमिनेशन पॅटर्न. तर सर्वात आधी आहे हॅबिट्स. तर पेशंटला कोणती हॅबिट असेल म्हणजे जसं स्मोकिंग, अल्कोहॉल, तर ते तिथे लिहायचं आहे. नंतर स्लीप, सेकंडमध्ये पेशंट प्रॉपर स्लीप घेतो आहे का घेत नाही आहे ते तिथे लिहायचं आहे. नंतर न्यूट्रिशन, पेशंट म्हणजे व्हेजिटेरियन आहे नॉन व्हेजिटेरियन आहे ते लिहा. नंतर आहे एलिमिनेशन पॅटर्न, पेशंटचा एलिमिनेशन पॅटर्न लिहायचं. तर इथं माझ्या पेशंटचा एलिमिनेशन पॅटर्न नॉर्मल आहे तर मी नॉर्मल लिहिलं आहे. तुमच्या पेशंटचा जसा पॅटर्न असेल तसं तिथे लिहा. नंतर आहे 6वा पॉईंट सोशो इकॉनॉमिक स्टेटस, पेशंटचा लिहायचं आहे. तर त्याचं पहिलं आहे हाऊसिंग म्हणजे घर. पेशंटचं घर कसं आहे, पक्कं आहे की म्हणजे कसं सिमेंटचं वगैरे ते तिथे लिहायचं आहे. नंतर आहे व्हेंटिलेशन, पेशंटच्या घरामध्ये 4ही साईडून व्हेंटिलेशन होतं का, चांगल्या ठिकाणी पेशंटचं घर आहे का ते तिथे लिहायचं आहे. नंतर आहे इलेक्ट्रिसिटी, पेशंटच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे का प्रॉपर तर ते तिथं लिहायचं आहे. नंतर आहे वॉटर सप्लाय, पेशंटच्या घरी वॉटरचं सप्लाय आहे का नाही ते लिहायचं, म्हणजे कुठून पाणी येतं वगैरे
ते लिहायचं आहे. आता बघूयात पेशंटचं फिजिकल असेसमेंट. तर त्यामध्ये आहे फर्स्ट जनरल ॲपिअरन्स. पेशंटचं जनरल ॲपिअरन्स कसा आहे, तर त्यात आहे फर्स्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस, मेंटल स्टेटस, म्हणजे पेशंटचा मेंटल स्टेटस कसा आहे, तो कॉन्शियस आहे की अबनॉर्मल आहे, अनकॉन्शियस आहे, ते लिहायचं आहे. नंतर आहे बॉडी बिल्ड. तर त्यामध्ये पेशंटचं मीडियम आहे, थिन आहे, लार्ज आहे, म्हणजे जाड आहे, कसं आहे ते लिहायचं आहे. नंतर तिसरं आहे पोश्चर, म्हणजे पेशंटचं पोश्चर कसं आहे, वेल मेंटेन आहे की अनहेल्दी आहे वगैरे, ते लिहायचं आहे. नंतर आहे चौथा पॉईंट गेट वॉकिंग. तर त्यामध्ये पेशंट चालतो कसा, चांगल्या प्रकारे त्याला म्हणजे चालता येतं की नाही ते लिहायचं. तर इथं माझ्या पेशंटचं वॉकिंग आहे डल, त्यामुळे मी डल लिहिलं आहे. नंतर हायजीन आणि ग्रूमिंग, म्हणजे पेशंट हायजीन आणि ग्रूमिंग व्यवस्थित ठेवतो का, ठेवत असेल तर वेल लिहा, नसेल तर नॉट वेल लिहा. नंतर आहे ॲनी ऑब्वियस बॉडी ऑर्डर, म्हणजे पेशंटच्या अंगाला कोणताही वास वगैरे येतो का ते लिहायचं आहे तिथं. जर येत असेल तर हा प्रेझेंट म्हणून लिहा, नसेल तर नो हॅव आणि ऑब्वियस बॉडी ऑर्डर. नंतर आहे स्पीच, म्हणजे पेशंटचं बोलणं कसं आहे, नॉर्मल, ॲबनॉर्मल, काही असेल ते तिथे लिहा. नंतर आहे हाईट, म्हणजे पेशंटची हाईट लिहायची आपल्याला. नंतर वेट, पेशंटचं वजन किती आहे ते लिहा. सेकंड पॉईंट आहे सायकोलॉजिकल ऑर इमोशनल स्टेटस. पेशंटचं लिहायचं आहे आपल्याला इथं सायकोलॉजिकल आणि इमोशनल स्टेटस. तर त्यात आहे फर्स्ट ॲपिअरन्स, पेशंटचा ॲपिअरन्स कसा आहे, तर माझ्या पेशंटचा ॲपिअरन्स नॉर्मल आहे. सेकंड आहे कन्व्हर्जन, म्हणजे पेशंट कशा प्रकारे बोलतो, अडखळत बोलतो किंवा असं रागीटपणे बोलतो, सॉफ्टपणे बोलतो, ते तिथं लिहायचं आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे त्यात सेन्सरी परसेप्शनल स्टेटस. तर त्यामध्ये म्हणजेच आपल्या बॉडी पार्ट्स, आईज, इयर, टच वगैरे कसं असतं तर ते ह्यामध्ये लिहायचं. तर फर्स्ट आहे आईज. तर ह्यामध्ये फर्स्ट आईजमध्ये आहे विजन. तर माझ्या पेशंटचं विजन नॉर्मल आहे. जर तुमच्या पेशंटचं विजन ॲबनॉर्मल असेल तर तिथे ॲबनॉर्मल लिहा, नॉर्मल असेल तर नॉर्मल लिहा. नंतर आहे सेकंड पॉईंट इयर. इयरमध्ये काय येतं ते हिअरिंग, म्हणजे ऐकणे. तुमच्या पेशंटला चांगल्या प्रकारे ऐकायला येत असेल तर तिथं नॉर्मल लिहा, नसेल येत तर ॲबनॉर्मल लिहा. नंतर आहे टचेसचा पॉईंट. तिथं पेशंट तुमच्या टचेसला म्हणजे लाईट टचला, स्टिम्युली, पेनफुल स्टिम्युली प्रेशरला किंवा हॉट कोल्डला रिस्पॉन्स करत असेल तर तिथं पेशंट रिस्पॉन्स करतो आहे म्हणून लिहा. जर नसेल करत तर तिथं नो म्हणून लिहा. नंतर आहे टेस्ट. तर यामध्ये नॉर्मल, ॲबनॉर्मल आहे. जर पेशंटची टेस्ट नॉर्मल असेल तर नॉर्मल लिहा, नसेल तर ॲबनॉर्मल लिहा. नंतर आहे स्मेल. पेशंटला स्मेल करताना काही प्रॉब्लेम होतो आहे का, होत असेल तर ॲबनॉर्मल लिहा, नसेल तर नॉर्मल किंवा एव्हरीथिंग नॉर्मल लिहू शकता. नंतर आहे चौथा पॉईंट स्किन. त्याची पेशंटची स्किनचा टेक्स्चर कसा आहे, कंडिशन कशी आहे ती लिहायची. तर माझ्या पेशंटची स्किनची कंडिशन हेल्थी आहे तर मी हेल्थी लिहिलं आहे. तर आहे टर्गर. स्किनची टर्गर म्हणजेच इलॅस्टिसिटी कशी आहे ते लिहायचे. नॉर्मल असेल तर नॉर्मल, ॲबनॉर्मल असेल तर ॲबनॉर्मल. नंतर आहे इलॅस्टिसिटी. ते इलॅस्टिसिटी पण ते सेमच येतं थोडक्यात. तिथे पण नॉर्मल असेल तर नॉर्मल आणि ॲबनॉर्मल असेल तर ॲबनॉर्मल. नंतर आहे लस्टर. पेशंट्सची स्किन चमकते की नाही चमकत आहे तर ते तिथं लिहायचं. तिथं पण नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल लिहू शकता. नंतर आहे ॲनी ॲबनॉर्मॅलिटीज. पेशंटच्या स्किनमध्ये काही ॲनी ॲबनॉर्मॅलिटीज असेल तर तिथे लिहा, म्हणजे स्किन भाजले वगैरे, काय डाग वगैरे असेल तर तिथे लिहू शकता. नंतर आहे हेड आणि स्काल्प स्टेटस. पेशंटचा हेड आणि स्काल्पचं स्टेटस कसं आहे, नॉर्मल आहे की त्यामध्ये उवा वगैरे काय असतील तर ते तिथे लिहा. नंतर आहे हेअर. पेशंटचे हेअर कसे आहेत, थीन आहेत, पातळ आहेत, जाड आहेत, हेल्थी आहेत किंवा अनहेल्थी आहेत तर ते तिथे लिहा. नंतर आहे पेशंटच्या डोक्यामध्ये प्रेझेन्स ऑफ लाईस, म्हणजे उवा प्रेझेंट आहेत की नाही ते लिहायचे. प्रेझेंट असतील तर येस, नसेल तर नो प्रेझेन्स ऑफ लाईस. नंतर पाचवा पॉईंट आहे रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ स्टेटस. तर त्यामध्ये काय येणार, पेशंटची रेस्पिरेटरी रेट येणार किती असेल तो ते तिथे लिहायचं आहे. नंतर त्याचं कॅरेक्टर कसं आहे, नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल आहे. नंतर त्याचं चेस्ट एक्सपान्शन कसं आहे, इन्क्रीज आहे की डिक्रीज आहे ते लिहा. सहावा पॉईंट आहे कार्डिओव्हास्क्युलर स्टेटस. त्यामध्ये काय येणार, पेशंटचं हार्ट रेट. तर पेशंटचं जेवढं पण हार्ट रेट असेल तर तिथे लिहायचं आहे आणि नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे ते देखील लिहा. नंतर आहे गे रिफ्लेक्स. गे रिफ्लेक्स कसा आहे, पेशंटचं नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे ते पण लिहा. नंतर आहे पेरिस्टाल्टिक साऊंड.
पेरिस्टाल्टिक साऊंड नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे ते लिहायचं आहे. नंतर ॲबडॉमन, पेशंटचं ॲबडॉमन कसं आहे, नॉर्मल की ॲबनॉर्मल ते लिहा. नंतर लिव्हर, पेशंटचं लिव्हर कसं आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल ते लिहा. नंतर स्पिलन, स्पिलनला पण सेम नॉर्मल की ॲबनॉर्मल. नंतर बॉवेल एलिमिनेशन, पेशंटचं बॉवेल एलिमिनेशन नॉर्मल असेल तर नॉर्मल, नसेल तर ॲबनॉर्मल. नंतर आहे ॲबनॉर्मल, पेशंटला कोणतीच ॲबनॉर्मलिटीज आहेत का, प्रेझेन्स असेल तर यस, नसेल तर नो. नंतर आहे ॲनल एरिया, पेशंटचा ॲनल एरिया कसा आहे, नॉर्मल की ॲबनॉर्मल ते पण लिहा. नंतर त्यामध्ये कोणत्या ॲबनॉर्मलिटीज असतील तर यस, नसेल तर नो. नंतर आहे जेनेटो युरिनरी सिस्टीम म्हणजे स्टेटस, त्याचा स्टेटस कसा आहे तर पेशंटचं युरिन आउटपुट डेला चांगलं आहे, नॉर्मल आहे का ते लिहायचं आणि किती आउटपुट आहे तो मेन्शन करा. नंतर आहे पेशंटच्या युरिनचा कलर किंवा ऑर्डर, कलर जसा असेल येल्लो, परत क्रिस्टलाईन वगैरे काय व्हाईट असेल तर ते तिथं लिहा. आणि परत त्याला ऑर्डर स्मेल वगैरे आहे का, प्रेझेंट असेल तर यस, नसेल तर नो. परत ॲबनॉर्मलिटीज त्यात युरिनमध्ये असतील म्हणजे युरिन पास होत नाही, परत रिटेन्शन होतं वगैरे वगैरे तर ते तिथं लिहायचं आहे. नंतर आहे एक्सटर्नल जेनायटल, एक्सटर्नल जेनायटल पेशंटचा कसा आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल ते लिहा. नंतर त्यात अजून ॲबनॉर्मलिटीज असतील तर त्या खाली पॉईंटमध्ये लिहायचं आहे, असेल तर यस, नसेल तर डोंट हॅव. नंतर आहे मसल स्केलेटल सिस्टीम, त्यामध्ये पेशंटचा फर्स्ट आहे मसल टोन कसा आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे ते लिहा. नंतर त्यात आणि ॲबनॉर्मलिटीज प्रेझेंट असतील तर हॅव, नसेल तर डोंट हॅव. नंतर आहे मसलची स्ट्रेंथ, पेशंटच्या मसलची स्ट्रेंथ कशी आहे, नॉर्मल की ॲबनॉर्मल ते लिहा. परत नंतर आहे त्याच्यानंतर गेट अँड स्टॅबिलिटी, पेशंट चांगल्या प्रकारे स्टेबल आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर रेंज ऑफ मोशन, पेशंटची रेंज ऑफ मोशन कशी आहे, चांगली की नाही ते लिहा. नंतर मोबिलिटी ऑफ जॉईंट, पेशंटची जॉईंट्स मुवेबल आहेत की नाही, असेल तर नॉर्मल आणि नसेल तर ॲबनॉर्मल लिहा. नंतर आहे ब्लड प्रेशर, त्यामध्ये पेशंटचा ब्लड प्रेशर किती आहे तो लिहायचा आहे. नंतर हार्ट रेट लिहायचा आहे. नंतर आहे ब्लड प्रेशर किती आहे तिथे ते लिहायचं आहे. नंतर आहे हार्ट रेट, पेशंटचा हार्ट रेट किती असेल तो तिथे लिहा. नंतर पेरिफेरल सर्क्युलेशन, त्यामध्ये आहे कलर ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ, पेशंटच्या माउथचा म्युकसचा कलर कसा आहे तो तिथे लिहायचा आहे. नंतर आहे कलर ऑफ फिंगर, डिजिट अँड टो नेल्स, पेशंटचे फिंगरचं डिजिट लिहायचं आहे आणि पायाची बोटे किती आहे वगैरे आहेत ते लिहायचं आणि त्याचा कलरसुद्धा लिहायचा आहे. नंतर आहे न्यूरोलॉजिकल स्टेटस, तर त्यात आहे फर्स्ट पॉईंट लेवल ऑफ कॉन्शियसनेस, तर त्यात आहे ओरिएंटेशन टू प्लेस, म्हणजे पेशंट म्हणजे त्याला कळतं आहे का की तो कुठल्या प्लेसला आहे ते तिथं लिहायचं, म्हणजे तो ओरिएंटेड आहे. तर आहे ओरिएंट टू पर्सन, म्हणजे पेशंट पर्सनला ओळखतो आहे का, ओरिएंट करतो आहे का ते लिहायचं. करत असेल तर वेल ओरिएंटेटेड, नसेल तर नॉट लिहा. नंतर आहे ओरिएंटेशन टू टाईम, म्हणजे पेशंटला टाईम किती झाला आहे नाव करंटचा ते समजतं आहे का, समजत असेल तर यस, नसेल तर नाही लिहा, नॉट वेल म्हणून लिहायचं. नंतर तिथे लिहायचं सेकंड आहे त्याच्यानंतर प्युपिलरी साईज, पेशंटच्या प्युपिलरी आईजची साईज लिहायची तिथं, प्युपिलरीची साईज कशी आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे ते लिहा. नंतर पेशंटची प्युपिलरी रिॲक्शन, हालचाल करते कशी, नॉर्मल की ॲबनॉर्मल ते लिहायचं आहे. नंतर 10वा पॉईंट आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल स्टेटस, तर त्यामध्ये काय आहे 4 पॉईंट आहेत, माउथ, गम्स, टीथ आणि टंग. तर माउथचा कलर कसा आहे तो लिहायचा आहे, परत त्याची कंडिशन कशी आहे ते लिहायचे आणि रिमार्क हेल्दी आहे की नॉट हेल्दी ते लिहायचं आहे. तसंच गमचं, टीथ आणि टंगचं करायचं आहे. गमचा कलर पिंक असेल, रेड असेल काय असेल तो लिहायचा आहे. नंतर त्याची कंडिशन कशी चांगल्या प्रकारे आहे किंवा वास येतो आहे, बॅड ओडर वगैरे येतं तर ते लिहा आणि रिमार्क अनहेल्दी म्हणून लिहायचं आहे. नंतर आहे इन्व्हेस्टिगेशन, पेशंटला डायग्नोसिस ओळखण्यासाठी पेशंटनी कोणत्या टेस्ट केल्या ते ह्यामध्ये लिहितो आपण. तर पेशंटला ट्युबरक्लोसिस आहे, मग त्यासाठी मॉन्टिक्यूस टेस्ट करणार,
जी इंट्राडर्मल स्किन टेस्ट असते ती करणार. तर त्याचा ट्युबरक्युलिनचा डोस किती असतो 0.1 ml ऑफ TUPPT असतं. नंतर त्याचं ड्युरेशन किती असतं तर 25 आणि रिझल्ट आफ्टर 48 hours नंतर काय असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. जर पेशंटला TB असेल तर पॉझिटिव्ह येणार, नसेल तर निगेटिव्ह येणार. त्याचं इंटरप्शन काय असेल ते खाली लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे आपण पेशंटला कोणते ड्रग स्टार्ट केले तर त्याचं आहे ते लिहायचं आहे. इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आपण पेशंटची ट्रीटमेंट चालू करतो. तर ट्रीटमेंट चालू करताना डॉक्टर्स कोणते ड्रग्स प्रिस्क्राईब करतात तर ते आपल्याला लिहायचे आहे. तर त्या ड्रग स्टडीमध्ये जे कोणतेही ड्रग्स आपण पेशंटला चालू करतो, डोस देतो त्याच्याबद्दल लिहायचं. तर त्यामध्ये आपण काय लिहिणार, पहिले ड्रगचं नाव लिहायचं, नंतर ड्रगचं ट्रेड नेम, नंतर ते ड्रग कशावर ॲक्शन करतं म्हणजे त्याचं ॲक्शन काम काय आहे ते लिहायचं, म्हणजेच मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नंतर डोसचा रूट आपण कोणत्या पद्धतीने दिला, IV किंवा टॅबलेट, ओरल वगैरे ते लिहायचं आहे. नंतर ड्रगचे इंडिकेशन लिहायचे, नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन लिहायचे आणि नंतर आपली नर्सेसची रिस्पॉन्सिबिलिटी लिहायची. असे तुम्हाला 3 किंवा 4 ड्रग असतील अशाच फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे तुम्हाला. नंतर आहे नर्सिंग डायग्नॉसिस. तर नर्सिंग डायग्नॉसिस म्हणजे काय, पेशंटला कोणती समस्या म्हणजे कोणता त्रास आहे ते आपल्याला ओळखून त्याच्यावर आपण नर्सिंग केअर देतो, त्याला आपण नर्सिंग डायग्नॉसिस असं थोडक्यात म्हणतो. तर पेशंटला आता TB आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, तर पेशंटला ऑफकोर्स ब्रीथिंगचा पहिली समस्या येणार. तर त्यामुळे आपण त्याचा पहिला डायग्नॉसिस ब्रीथिंगवर लिहिणार, कारण इनएफेक्टिव्ह ब्रीथिंग पॅटर्न रिलेटेड टू पल्मनरी इन्फेक्शन अँड पोटेन्शियल फॉर लॉंग टर्म स्कॅरिंग विथ डिक्रीजेस लंग कॅपॅसिटी. हा येणार तुमचा पहिला नर्सिंग डायग्नॉसिस. नंतर अशा प्रकारे तुम्हाला पेशंटचा जो डायग्नॉसिस असेल, पेशंटला कोणती पण समस्या असेल त्याच्यावर त्याच्या पेशंटच्या प्रायोरिटीनुसार तुमचं नर्सिंग डायग्नॉसिस येणार. म्हणजे पेशंटला कोणते जास्त त्रास होतात आहे त्याच्यावर तुमचं नर्सिंग डायग्नॉसिस येणार. आता आहे नर्सिंग केअर प्लॅन. तर नर्सिंग केअर प्लॅनमध्ये आपण काय लिहितो, तर आपण पेशंटचे नर्सिंग डायग्नॉसिस ओळखून त्याच्यावर आपण एक केअर प्लॅन करतो. म्हणजे आपण केअर काय दिली त्याचा प्लॅन असतो रिटर्नमध्ये लिहिलेला, तर तो असतो. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे असेसमेंट. तर त्यामध्ये काय येतं तर रुग्णाबद्दल आपण जी माहिती गोळा केलेली असते ते लिहायचं. म्हणजेच थोडक्यात पेशंट आपल्याला काय सांगतो, त्याला कोणता त्रास होतो तर ते लिहायचं. आणि त्याच्यात सेकंड पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह डाटा. तर त्यामध्ये आपण ऑब्झर्वेशनमध्ये आपण काय बघितलं, पेशंटला कोणते सिम्पटम दिसतात तर ते लिहायचं आहे. नंतर आहे नर्सिंग डायग्नॉसिस. नर्सिंग डायग्नॉसिस आपला जो घेतला आहे आपण नर्सिंग डायग्नॉसिस, ज्याच्यावर आपण पेशंटला केअर देणार आहे तो नर्सिंग डायग्नॉसिस लिहायचा. आणि म्हणजेच रुग्णाची समस्या ओळखणे ते लिहायचं आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे गोल आणि ऑब्जेक्टिव्ह. तर त्यामध्ये काय होतं, आपण पेशंटला केअर देताना कोणती उद्दिष्टे गोल ठरवून जी आपण केअर देणार आहे ते लिहायचं आहे. म्हणजेच आता एखाद्या पेशंटला फीवर असेल तर त्याचा फीवर एवढ्या तासामध्ये कंट्रोल झालाच पाहिजे, त्यासाठी आपण काय करणार तर ते लिहायचं आहे. नंतर आहे नर्सिंग इंटरव्हेन्शन. तर त्यामध्ये फर्स्ट असतं प्लॅनिंग, नंतर इम्प्लिमेंटेशन, नंतर रॅशनल आणि नंतर आहे लास्ट पॉईंट म्हणजे एव्हॅल्युएशन. म्हणजे आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचं तपासणी करतो त्याला एव्हॅल्युएशन असं म्हणतात. नर्सिंग डायग्नॉसिस झाल्यानंतर तुम्हाला असेच 3 ते 4 केअर प्लॅन लिहायचे आहेत, सेम आता जसे मी सांगितले त्याप्रकारे. नंतर आहे नर्सेस नोट्स. नर्सेस नोट्स म्हणजेच आपलं एक रिटन डॉक्युमेंटेशन असतं पेशंटच्या कंडिशनबद्दल. आपण नर्सिंग केअर काय दिली, पेशंटला काय प्रोव्हाइड केली ड्युटीच्या पिरियडमध्ये ते लिहिलेलं असतं. तर त्यामध्ये सगळ्यात आधी असतं तर त्यामध्ये आपण पेशंटची कंडिशन लिहितो, म्हणजेच रुग्णाची स्थिती कशी आहे ते लिहितो. नंतर त्याचे व्हायटल सायन्स म्हणजे BP, पल्स रेट, टेम्परेचर, रेस्पिरेशन हे सगळे लिहितो. नंतर त्याला मेडिकेशन आपण काय दिलं त्या मेडिकेशनची नावं लिहितो. नंतर आपण दिलेली नर्सिंग केअर कशी घेतलेली म्हणजे ड्रेसिंग केली, IV, फ्लुइड्स काय लावले ते लिहितो. नंतर पेशंटचा रिस्पॉन्स, पेशंटने आपण दिलेल्या नर्सिंग केअरला काय रिस्पॉन्स दिला आहे ते लिहितो, म्हणजेच रुग्णांची प्रतिक्रिया. आणि नंतर ॲनी चेंजेस इन कंडिशन म्हणजे काही बदल झालेत का पेशंटमध्ये ते लिहितो. नंतर त्याचं एव्हॅल्युएशन आपण करतो. नर्सेस नोट्स लिहिताना त्याचे काही नियम असतात, तर ते क्लिअर आणि ॲक्युरेट असावे. नंतर डेट आणि टाईम टाकणं आवश्यक आहे. नंतर आणि शॉर्ट आणि सिम्पल सेंटेन्स वापरायचं असतं. नंतर नर्सेस नोट लिहिताना ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन असं वापरावा. करेक्शन करताना प्रॉपर मेथडचा वापर करायचा असतो.
नर्सेस नोट्स कशी लिहायची त्याचे एखादे एक्झाम्पल सांगते. सर्वात आधी डेट मेन्शन करायची, नंतर टाईम मेन्शन करायचा, नंतर पेशंट कॉन्शियस आहे की ओरिएंटेड आहे ते व्यवस्थित लिहायचं, नंतर पेशंटचं टेम्परेचर, पल्स, BP मेन्शन करायचं असतं. नंतर आपण त्याला टॅबलेट पॅरासेटामॉल दिले समजा, तर ती त्याची ऑर्डर म्हणजे अशी टाकायची 500 mg टॅबलेट गिवन ॲज ऑर्डरेड. नंतर आपण त्याला ताप आला आहे, फीवर आला आहे, तर त्याला आपण स्कोल स्पंजिंग प्रोव्हाइड केले ते मेन्शन करायचं. नंतर पेशंट ॲडवाईस म्हणजे पेशंटला आपण ॲडवाईस केलं की ॲडव्होकेट फ्लूइड म्हणजे जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं की म्हणजे फ्लुइड्स घ्यायचे ते लिहायचं. आणि नंतर आपली सिग्नेचर करायची स्टाफ नर्सची. अशा प्रकारे नर्सिंग नोट्स लिहायच्या असतात, नर्सेस नोट लिहायच्या असतात. नर्सेस नोट झाल्यानंतर आता आहे कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजनमध्ये लिहिताना काय लिहायचं असतं तर संपूर्ण आपण जो स्टडी किंवा प्रोजेक्ट केला आहे त्याचं आपल्याला म्हणजे लास्टपर्यंत अंतिम निष्कर्ष काय निघाला त्याचं थोडक्यात लिहायचं असतं. म्हणजे आपण स्टडीमधून काय समजलो, काय शिकलो, त्याचं परिणाम काय दिसले, त्याचं महत्त्व काय आहे ते लिहिलं जातं. नंतर आहे बिब्लिओग्राफी. बिब्लिओग्राफी म्हणजे काय तर प्रोजेक्ट किंवा केअर प्लॅन किंवा केस स्टडी काही असेल तर त्यात आपण रिसर्च करताना कोणत्या बुक्स किंवा वेबसाईट किंवा आर्टिकल्स वापरल्या त्याची लिस्ट असते ते लिहायचं असतं. आणि जर तुम्ही बुक रेफर केले असेल तर त्या बुकच्या पेजचा नंबर जो असेल तो ॲक्युरेट लिहा, जेणेकरून जर तुमची केअर प्लॅन किंवा काही चेक केलं तर ते तुम्हाला पुढं त्रास नको, म्हणून जो नंबर असतो बुक पेजचा तो ॲक्युरेट लिहायचा, जेणेकरून खरंच की हां आपली इन्फॉर्मेशन जी लिहिली आहे ती करेक्ट आहे असं वाटलं पाहिजे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग केअर प्लॅन म्हणजे काय त्याचे स्टेप्स आणि एक्झाम्पल सोप्या पद्धतीने समजून घेतले. मला आशा आहे की हा टॉपिक तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि नर्सिंग एक्झाम किंवा प्रॅक्टिकलसाठी खूप युजफुल ठरेल. अशाच प्रकारे नर्सिंग सब्जेक्ट, केस स्टडी, केअर प्लॅन किंवा एक्झाम रिलेटेड इम्पॉर्टंट टॉपिक शिकण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच नर्सिंग विथ पूजाला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या नर्सिंग फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन नर्सिंग टॉपिकसोबत.